writing. Let's begin the lesson. See there on the page number 135, in the blue box, there is a statement. A summary is a record in the reader's own words that gives the main points of a piece, such as a newspaper, article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. Let's see icebreakers. In the icebreakers, the first question is there. Discuss in pairs and guess the correct alternative for the following. First point, to summarize means. There are 4 options. Put information in chronological order. Second, to recapitulate the main points in selection. C, to introduce new information. And D, to write one's opinion about selection. And the correct option is put information in chronological order. As you see in the box, the meaning of the summary has been given. A summary is a record in the reader's own words. एखाद्या वाचकाने स्वतःच्या शब्दामध्ये मांडणी केलेले जे शब्दांकन आहे किंवा त्याच्या शब्दामध्ये मांडलेली पॅराफ्रेझिंग असेल किंवा जी मांडणी आहे, पॅसेज असेल, त्याला समरी म्हटलं जाईल. मग ती समरी कशाची असू शकते? ते एखाद्या स्टोरीची असू शकते, एखादं लेक्चर असेल किंवा एखादा पॅसेज तुम्ही निवडलेला पॅसेज असेल किंवा न्यूजपेपरमधून काही तुम्ही नोट्स काढल्या असतील आणि त्या प्रकारचं जे काही तुमच्या शब्दामध्ये लिहिलेलं जे टिपण आहे त्याला तुम्ही समरी म्हणू शकता. ही जी समरी आहे ती कशा प्रकारची असते? तर ती अगदी मोजक्या शब्दामध्ये, इन ब्रीफ यू राईट द मेन पॉईंट्स ऑफ द पॅसेज ऑर द स्टोरी अँड you can see there the meaning has been given that gives the main points of a piece, such as a newspaper, article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. Okay, so we can summarize all these things in our notebook, and that summary should be in our own words. So here, to summarize means the first point should be correct, but put information in chronological order. जो पॅरेग्राफ असेल, स्टोरी असेल, दिलेल्या क्रमानुसार त्या घटना ज्या आहेत त्या आपल्या शब्दामध्ये त्याची मांडणी करणे म्हणजेच समरी असं म्हणता येईल. सी देन सेकंड क्वेश्चन, द टाईप ऑफ समरी that consists of a paragraph to express the main idea is. See the sentence, the type of summary that consists of a paragraph to express the main idea is outline, report, synopsis, or written summary. And the correct option is synopsis. आपण एखाद्या लेक्चरमधून, एखाद्या पुस्तकामधून वाचन करून आपल्या शब्दामध्ये लिहिलेली जी समरी असते त्याला आपण सिनॉप्सिस असं म्हणतो. सो द सिनॉप्सिस इज द करेक्ट ऑप्शन. सी देन नेक्स्ट क्वेश्चन, देअर आर व्हेरियस वेज ऑफ इनकॉर्पोरेटिंग अदर रायटर्स वर्क्स इन टू युअर ओन रायटिंग. They differ according to the closeness of your writing to the source writing. Match the ways of writing in brief even in column A with their description in column B. आपण फक्त समरी रायटिंगच्या माध्यमातूनच एखाद्या ओरिजिनल टेक्स्टचं जे रूपांतर आहे
ते आपल्या वाचण्यासाठी थोडक्यात मांडणी करून घेत नाही, तर त्याऐवजी इतरही काही मार्ग आहेत की ज्याचा वापर आपण अशा प्रकारच्या नोट्स काढण्यासाठी करत असतो. मग वेज ऑफ रायटिंग काय आहेत त्याचे डिस्क्रिप्शन पुढं टेबलमध्ये दिलेले आहेत, ते आपण पाहूयात. सी द फर्स्ट पॉईंट इन कॉलम ए, वेज ऑफ रायटिंग, समरायझिंग, अँड द करेक्ट ऑप्शन इज इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इन टू वन्स ओन वर्ड्स. एखाद्याने स्वतःच्या शब्दामध्ये केलेली मांडणी त्याला समरायझिंग असं म्हणू शकता. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॅराफ्रेझिंग? हाऊ विल यू डिस्क्राईब पॅराफ्रेझिंग? लेट्स सी द फर्स्ट पॉईंट. इट इन्क्लूड्स नॉट जस्ट द मेन आयडिया बट एव्हरी डिटेल एक्सप्रेस्ड क्लिअरली अँड टू द पॉईंट. यू हॅव टू कम्पेअर टू थिंग्स, समरायझिंग अँड पॅराफ्रेझिंग. या दोघांच्यामध्ये काय फरक आहे लक्षात घ्या. समरायझिंगमध्ये काय म्हणलं आहे? इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इन टू वन्स ओन वर्ड्स. आणि पॅराफ्रेझिंगमध्ये काय म्हटलं आहे? इट इन्क्लूड्स नॉट जस्ट द मेन आयडिया बट एव्हरी डिटेल एक्सप्रेस्ड क्लिअरली अँड टू द पॉईंट्स. देन अनदर वे, थर्ड पॉईंट, प्रिसाइज रायटिंग. प्रिसाइज रायटिंग जे आहे त्याचे डिस्क्रिप्शन काय दिलेलं आहे ते पहा. ऑप्शन डी, इट इन्क्लूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स अँड कंडेन्सिंग इट स्लाइटली. जे काही सोर्स आहे, सोर्स म्हणजेच आपण ज्या पॅसेज असेल, स्टोरी असेल, पुस्तक असेल किंवा न्यूजपेपर असेल, त्याच्यातून जे काही तुम्ही लिहिणार आहात त्याच्यामधून फक्त काहीच भाग, थोडासाच भाग आपण वगळतो आणि ते आपल्या शब्दामध्ये लिहितो, त्याला प्रिसाइज रायटिंग असं म्हणता येईल. देन फोर्थ, कोटिंग. कोटेशन शब्द ऐकला असेल सगळ्यांनी, तर तो शब्द या ठिकाणी लागू होतो. कोटिंग म्हणजेच एखाद्या व्यक्तीनं जे काही विधान केलेलं असेल ते विधान आपण त्या ठिकाणी एखाद्या अवतरणामध्ये लिहित असतो आणि त्या प्रकारचे स्टेटमेंट जे आहे त्याला आपण कोटिंग असं म्हणतो. मग कोटिंगचा अर्थ काय? लेट्स सी द लास्ट पॉईंट, एफ. इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड. इट मस्ट बी आयडेंटिकल टू द कोटिंगमध्ये आपण जे मुख्य विधान असेल किंवा एखाद्या व्यक्तीनं केलेलं स्टेटमेंट असेल ते जसंच्या तसं, अगदी कुठलाही बदल न करता, शब्दामध्ये बदल न करता जसंच्या तसं लिहित असतो, त्याला आपण कोटिंग असं म्हणतो. अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड. अगदी जे लिहिलेलं जे काही स्टेटमेंट असेल वर्ड बाय वर्ड जसंच्या तसं लिहिलं जातं, त्याला आपण कोटिंग असं म्हणतो. अँड द नेक्स्ट, एडिटिंग. नेक्स्ट पॉईंट, एडिटिंग. फिफ्थ, एडिटिंग हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा असेल. एडिटिंगचा संबंध जर्नलिस्ट किंवा जे जर्नलिझम किंवा एखादं वृत्तपत्रकार आहेत त्यांच्यामध्ये संपादक असा जो व्यक्ती असतो त्याला एडिटर असं म्हणतो. आणि तो एडिटर जो आहे तो काय काम करतो, तर तयार झालेली जी न्यूज आहे त्या न्यूजमधून महत्त्वाचं काय असेल ते पॉईंट सॉर्ट आऊट करण्याचं काम तो करतो, त्याला एडिटिंग असं म्हणतात. मग अशा प्रकारचा कुठला पॉईंट आहे की ज्याच्यामध्ये त्याचं वर्णन दिलेलं आहे? सी देअर, ऑप्शन बी, इट इन्क्लूड्स सिलेक्शन of proper lines from the given text for correction and condensation and organization. या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे इट इन्क्लूड्स सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स फ्रॉम द गिवन टेक्स्ट. एखाद्या टेक्स्टमधून अचूक किंवा मुख्य किंवा आवश्यकता असणारे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत असे मुद्दे निवडणं
ते पाहिलं जातं. करेक्शन्स काय आहेत ते पाहिलं जातं किंवा त्याच्यामध्ये ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करणं. त्यानंतर कंडेन्सेशन अँड ऑर्गनायझेशन, या सगळ्यामध्ये या न्यूजमध्ये घटनाक्रम योग्य लावणं, अशा प्रकारचे सुद्धा एडिटिंग केलं जातं. मग एडिटिंग फक्त न्यूजच्या बाबतीतच असं काही नाही, तर ते एखाद्या पुस्तकाचं एडिटिंग करणं असेल, एखादा आर्टिकल किंवा एखादा लेख असेल त्याचं एडिटिंग करणं हे त्याच्यामध्ये येऊ शकतं. लास्ट पॉईंट, जिस्ट रायटिंग. जिस्ट म्हणजे संक्षेप किंवा अगदी थोडक्यामध्ये एखाद्या घटकाचा गाभा जो आहे तो गाभा सांगणं किंवा मुख्य विषय काय आहे तो सांगणं, आणि ते थोडक्यात, त्याला जिस्ट रायटिंग असं म्हणतात. मग जिस्ट रायटिंग 11वीमध्ये तुम्ही हा पॉईंट शिकलेला आहात. मग याच्यामध्ये सी पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. इट इन्क्लूड्स द मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑर द क्रक्स ऑफ द मॅटर. याच्यामध्ये जे काही मटेरियल असेल, टेक्स्ट असेल, त्या टेक्स्टचा मुख्य भाग जो आहे तो आपल्या शब्दामध्ये मांडणं, याला जिस्ट रायटिंग असं म्हणतात. ठीक आहे. थोडक्यात आपण या प्रश्नाच्या माध्यमातून रायटिंग स्किलमध्ये विविध प्रकारचे काही माध्यम आहेत, मार्ग आहेत की ज्याचा वापर करून आपण आपल्या उपयोगासाठीच्या छोट्याशा नोट्स काढत असतो, आणि ते या पद्धतीनं, म्हणजेच समरायझिंग आहे, पॅराफ्रेझिंग आहे, प्रिसाइज रायटिंग आहे, कोटिंग आहे, एडिटिंग आहे, जिस्ट रायटिंग आहे. या सगळ्यांचा उपयोग आपल्याला नोट्स काढण्यासाठी होत असतो. ठीक आहे. आपण आपल्या लेसनकडे जाऊयात. समरी रायटिंग 3.1 समरी रायटिंग. व्हॉट इज समरी रायटिंग? A summary is a record in the reader's own words that gives the main point of a piece, such as newspaper, article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. सुरुवातीलाच आपण पाहिलं की समरी रायटिंग म्हणजे काय, त्याची डेफिनेशन थोडक्यात दिलेली होती. या ठिकाणी लेसन सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक पहिलं वाक्य वाचायला भेटतं. ते आहे, ब्रेविटी इज द सोल ऑफ बीट इज वन ऑफ द काउंटलेस मॅक्झिम्स कॉइन्ड बाय विल्यम शेक्सपियर. विल्यम शेक्सपियर यांचं हे कोटेशन आहे, यांनी केलेलं विधान आहे की जे विधान समरी रायटिंगसाठी त्यांनी अगदी सूट होईल अशा प्रकारचं केलेलं आहे. ब्रेविटी म्हणजे संक्षिप्तपणा. इज द सोल ऑफ वीट. आपली हुशारी जी आहे, चातुर्य जे आहे ते कशातून दिसून येतं, तर आपण एखादं मत मांडत असताना ते किती ब्रीफमध्ये आणि अचूकपणे सांगत असतो याच्यातून ते दिसून येतं. म्हणजेच ब्रेविटी इज द सोल ऑफ वीट. दिस इज द स्टेटमेंट ऑफ विल्यम शेक्सपियर. Okay, then there are 5 points we have to be concentrate over that. The first one, brevity is the cutting of unnecessary words conveying an idea. Brevity म्हणजे काय? Is cutting of unnecessary words conveying an idea. जे काही संकल्पना आपण मांडतोय त्यातून अननेसेसरी पार्ट जो आहे तो वगळणं, त्याला आपण ब्रेविटी असं म्हणूयात, संक्षिप्तपणा असं म्हणूयात. सेकंड, एम्स ॲट कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग अननेसेसरी इन्फॉर्मेशन. कम्युनिकेट करत असताना आपण एखाद्याशी संवाद साधत असू किंवा एखाद्या लिखाणाच्या माध्यमातून काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करत असू, तर त्याच्यामधून अननेसेसरी इन्फॉर्मेशन जी आहे ती वगळली पाहिजे. त्याला आपण असं म्हणू शकता, एलिमिनेटिंग अननेसेसरी इन्फॉर्मेशन while communicating. Then third, to be brief in written expression. लिहित असताना अगदी शॉर्टमध्ये लिहिण्याचा प्रयत्न कर. फोर्थ, द पर्पज इज टू गिव्ह द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह
पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. ओरिजिनल टेक्स्ट जे आहेत त्याचे जे काही उद्देश आहे तो उद्देश वाचकापर्यंत पोहोचवणं हा त्याचा उद्देश आहे. सो द पर्पज इज टू गिव्ह द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. देन 5. Highlights the main points of a text without giving examples of details. Examples or details. कशावरती हायलाईट करायचं आहे तर विदाउट गिविंग एक्झाम्पल्स और डिटेल्स. आपले मेन पॉईंट्स जे आहेत त्याच्यावरती हायलाईट्स करायचं आहे आणि ते कशा स्वरूपामध्ये तर कुठल्याही प्रकारचे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे नाही आहे किंवा डिटेल इन्फॉर्मेशन देण्याची गरज नाही. त्याला त्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला समरी रायटिंग करत असताना लक्षात घ्यायचं आहे. मग हे 5 पॉईंट आपण लक्षात घ्यायचे आहेत समरी रायटिंग करत असताना. ब्रेविटी इज द कटिंग ऑफ अननेसेसरी वर्ड्स कन्वेइंग एन आयडिया. सेकंड पॉईंट, एम्स ॲट कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग अननेसेसरी इन्फॉर्मेशन. थर्ड पॉईंट, टू बी ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन. Fourth, the purpose is to give the reader a clear objective picture of the original text. And 5, highlights the main points of a text without giving examples or details. See there, while writing summary, what should we do or what should not we do? आपण काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे ते या ठिकाणी शॉर्टमध्ये आपण पाहूयात. डूज ऑफ समरी रायटिंग. समरी राईट करत असताना लिहित असताना काय काय करावे त्याचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. सी द फर्स्ट पॉईंट, रीड अँड रीड द पॅसेज. ज्या पॅसेजची आपल्याला समरी लिहायची आहे तो पॅसेज वाचा, पुन्हा वाचा. रीड द पॅसेज अँड अंडरस्टँड. तो पॅसेज समजावून घ्या. रीड द इन्स्ट्रक्शन्स. ज्या सूचना त्याच्यामध्ये आहेत त्या वाचा. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. समराईज करत असताना त्यातून तुम्हाला अगदी कुठल्या पॉईंट्सचं समरायझेशन करणं गरजेचं आहे, कुठले पॉईंट्स महत्त्वाचे आहेत ते तुम्ही वाचत असताना पेन्सिलनं अंडरलाईन केले तरी चालतील. सो फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. देन आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. त्या पॅसेजमध्ये काय माहिती दिलेली आहे, काय कल्पना मांडलेली आहे त्या ठिकाणी काही प्रश्न विचारून तुम्ही ती माहिती गोळा करा. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन. देन फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. तुम्ही लिहित असताना समरी रायटिंग करत असताना अगदी शॉर्ट सेंटेन्सेसचा वापर करा. आपण ग्रामर शिकत असताना ग्रामरमध्ये सिम्पल सेंटेन्स ही एक कन्सेप्ट शिकलेला आहात. 2 क्लॉजेस जे असतात ते क्लॉजेस एकत्र करत असताना आपण त्या 2 वाक्यांमध्ये असणारा कर्ता एकच लिहित असतो. म्हणजेच ते वाक्य आपण शॉर्टमध्ये लिहितो. कर्ता एक, क्रियापद एक आणि कर्म किंवा इतर जो काही स्टेटमेंटचा भाग असेल तो एका शेवटी वाक्यामध्ये मांडतो आणि अशा प्रकारचे शॉर्ट सेंटेन्सेस तयार करत असतो. आणि तीच पद्धत आपल्याला समरी राईट करत असताना वापरता येईल, त्याचा उपयोग करून घेता येईल. सो फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स. लिंकर्स या ठिकाणी काही वर्ड्स आपण लिंकर्स म्हणून वापरतो की जे 2 वाक्यांना जोडताना वापरतो. त्याला आपण कंजंक्शन्स म्हणू शकता किंवा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतील, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असतात आणि ते लिंकर्स म्हणून आपण इथं वापरू शकता. देन रिमूव्ह रिडंडंट मीन्स अननेसेसरी वर्क अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस. की सेंटेन्सेस मीन्स इम्पॉर्टंट सेंटेन्सेस. मुख्य वाक्य जे आहे त्या मुख्य वाक्यामध्ये असणारे अननेसेसरी जे काही इन्फॉर्मेशन असेल ती घेऊ नका. रिमूव्ह म्हणजेच काढून टाका. देन ओमिट डिटेल्स. जे काही सविस्तर माहिती दिलेली असेल ती काढून टाका. ओमिट डिटेल्स.
बऱ्याचदा पॅसेजमध्ये एक्झाम्पल्स दिलेले असतात, एखाद्या विषयाचं स्पष्टीकरण दिलेलं असते, एखादी संकल्पना क्लिअर केलेली असते, पण समरी लिहित असताना ती संकल्पना क्लिअर करण्याची गरज नाही आहे. मुख्य जो काही पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला अपेक्षित असतो आणि म्हणून अशा प्रकारची डिटेल इन्फॉर्मेशन आपण ओमिट केली पाहिजे, काढून टाकली पाहिजे. अँड द लास्ट वन, अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन्स. आता समरी लिहित असताना आपल्या शब्दामध्ये जरी आपण ती लिहित असलो तरी पण त्याच्यामध्ये आपलं मत मांडायची गरज नाही किंवा आपण आपलं मत त्यामध्ये मांडू नये. आणि अशा समरी रायटिंगमध्ये जे काही त्या टेक्स्टमध्ये दिलेलं आहे, जो मुख्य पॅसेज तुम्ही समरी रायटिंगसाठी घेतलेला असेल त्याच पॅसेजमध्ये दिलेले पॉईंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड व्हायला हवेत, लिहिले पाहिजेत. त्यानंतर डोंट्स ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंग करत असताना काय करू नये किंवा कुठले पॉईंट्स आहेत की जे आपण लक्षात घेतले पाहिजेत. सो डोंट्स ऑफ समरी रायटिंग इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणे. मग समाविष्ट काय करू नये, काही पॉईंट्स त्याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचे की आपली मतं मांडण्याचा प्रयत्न करू नये. त्यानंतर एक्सक्लूड, काढून टाकणे. एक्सक्लूड म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काही अनावश्यक माहिती आहे, एक्झाम्पल्स आहेत, डिटेल इन्फॉर्मेशन आहे, ती काढून टाकावी. सो डोंट एक्सक्लूड, डोंट इन्क्लूड. मुख्य पॉईंट जे आहेत ते त्याच्यामध्ये घ्यावेत. डोंट इन्क्लूड म्हणजे काय गोष्टी घेऊ नयेत, कुठल्या गोष्टी घेऊ नयेत. आणि एक्सक्लूड म्हणजे वगळू नये, काय त्या पॅसेजमध्ये आवश्यक असणारी माहिती वगळू नये. म्हणजेच अगदी डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी लिहिण्याची गरज जरी नसली तरी मुख्य पॉईंट जे आहे ते त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. सगळ्या पॉईंट्सचा समावेश त्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. म्हणून डोंट इन्क्लूड, डोंट एक्सक्लूड अँड डोंट ॲड. हिअर आवर own opinion should not be added in the summary. Similarly, don't comment. कुठल्याही प्रकारची कॉमेंट्स आपण त्याच्यामध्ये ॲड करू नयेत. अँड द लास्ट वन, डोंट गिव्ह एक्झाम्पल्स. आपणही त्या ठिकाणी आपलं मत मांडत असताना, आपली मतं त्या ठिकाणी देत असताना एक्झाम्पल, उदाहरणं देऊ नयेत किंवा त्याच्यामध्ये असणारी त्या पॅसेजमध्ये असतील तर ती उदाहरणं काढून टाकावी. काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स आपण समरी राईट करत असताना फॉलो करायच्या आहेत. या ठिकाणी स्टेप्स दिलेल्या आहेत. सी देअर द स्टेप्स फॉर समरी रायटिंग. द फर्स्ट, रीड द आर्टिकल ट्वाइस. आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. ते आर्टिकल 2 वेळा वाचा. जो पॅसेज असेल, द स्टोरी असेल, ती 2 वेळा वाचा. आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. तो पॅसेज का लिहिलेला आहे, त्याचा हेतू काय आहे, असे प्रश्न विचारा. त्या पॅसेजमध्ये माहिती जी असेल, जी महत्त्वाची माहिती असेल ती तुम्हाला मिळेल. देन सेकंड, आयडेंटिफाय द मेन आयडिया. मुख्य विषय जो आहे, मेन आयडिया जी आहे ती त्या ठिकाणी ओळखा. मुख्य विषय ओळखणं ही दुसरी पायरी आहे. देन राईट द फर्स्ट ड्राफ्ट. रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. आता या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस समरी रायटिंग करता त्यावेळेस ती समरी कच्ची लिहिणं म्हणजेच ज्या क्रमानं त्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना एका पाठोपाठ एक लिहून घ्या. त्याच्यामध्ये आवश्यक न वाटणारी घटना पुन्हा तुम्ही एडिट करा, म्हणजेच ती काढून टाका. तिथून आवश्यक असणाऱ्या घटनाच निवडा. आणि चौथा जो पॉईंट आहे, चौथी पायरी जी आहे ती आहे राईट द फायनल ड्राफ्ट. म्हणजेच मुख्य समरी जी आहे ती तुम्ही शेवटी एडिट केल्यानंतरच तुम्हाला प्राप्त होईल आणि ती समरी तुम्ही इथं लिहा. मग अशा प्रकारची समरी लिहित असताना त्या समरीला सूचक टायटल द्यायला आपण विसरू नये. थँक्यू.